हॅलो गाईस, संचिताच्या ब्लॉगिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हा माझा फर्स्ट ब्लॉगिंग आहे आणि ही माझ्या काकाची मुलगी आहे। ती काय एवढी बोलत नाही, ती शांतच उभी आहे। आणि आज आमच्या अंगणात हळदी आहे, काकाच्याच मुलीची, चुलत काकाच्या मुलीची आहे। तर तुम्ही माझ्या ब्लॉगिंगमध्ये कंटिन्यू राहा। जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं मी दाखवेल तुम्हाला। दाखवते ही आहे नवरी बाई आणि ती हाय करते, सगळेजण हाय करतात आहे। आणि ते आता आम्ही तरवा काढायला आलेले आहोत। ही सुषमाताई आहे, ती बोलते मला दाखव, तर ती हाय करत होती। सर्वजण जमलेले तिकडे, सगळीच जण जमलेत आणि मी सर्वांना दाखवते। मी इथे घेतले तरवा काढायला। आमच्या इथे तरवा काढतात हळदीला। आणि इथे सगळेजण, हा माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे। आणि इथे सर्वजण ढोलबील वाजवत होते। आणि हा भावाचा मुलगा आहे, तो बोलत होता माझ्या आतूला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। आणि इथे नवरीला बसवायची आहे हळद लावायला। आणि इथे सगळेजण नाचत होते हळदीच्या दिवशी। ही आमची वहिनी आहे, ही ताई आहे, ही पण ताई आहे, काकाची मुली आहेत। आणि इथे सर्वजण नाचत होते हळदीच्या दिवशी, दुपारची हळदी होती। आणि मग इथे रात्रीची हळदी चालू झाली होती। सर्वजण जमलेले रात्रीच्या हळदीला, खूप एन्जॉय केला आम्ही रात्रीच्या हळदीला, खूप मजा आली आम्हाला सर्वांना। मस्त आम्ही फुल एन्जॉय करत होतो, भरपूर नाचलो हळदीच्या दिवशी। तरी मी एवढी नाही नाचली, मला नाचता नाही येत, जास्तीत जास्त कमीच नाचली, म्हणजे एवढी पण नाही। हा होता तयारी करता करता टाईम घेऊला निघून हा लग्न लागला होता आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथे जेवायला बसलो होतो सर्वजण। आणि मग त्याच्यानंतर मी आईस्क्रीम खाल्ली, थोडासा इथे एन्जॉय झाला, झुटलेलं पैसे ह्याच्यावर मी आमची पूर्वताई आहे, ती खूप मस्ती खोरे, खूप मस्त। आज काहीच बोलू नकोस। आणि मग इथे एंट्री झाली नवरीची आणि इथे लग्न संपलं। तर तुम्हाला माझं ब्लॉगिंग आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।